नमस्कार, कसे आहात सगळे? उत्तमच असाल आणि मजेतही असाल सगळेजण. रेणुकाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक क्विक आणि इझी असा चिकन पुलाव करणार आहोत, जो की बिर्याणीचा एक उत्तम सबस्टिट्यूट आहे. हा पुलाव केल्यानंतर कुणालाही असं जाणवणार नाही की हा चिकन पुलाव आहे. इट ऑलमोस्ट टेस्ट लाईक अ बिर्याणी, जो की घरामध्ये उपलब्ध सोपं आणि सुटसुटीत जे साहित्य असतं त्यापासून बनतो. आणि ही क्विक अशी एक रेसिपी आहे ज्याला फारसा वेळही लागणार नाही, तयारीही लागणार नाही. तुम्ही वीकेंडला एन्जॉय करू शकता, वीकडेला ऑफिसमधून आल्यावर एन्जॉय करू शकता. तर मग करायची सुरुवात आजच्या रेसिपीला. आता सर्वप्रथम आपण साहित्य बघणार आहोत. आपल्या चिकन पुलावला काय लागणार आहे ते. हे बेसिकचे मसाले आहेत, ज्याच्यामध्ये हळद, तिखट, धणे जिरे पावडर, हे सगळं आहे, मीठ आहे. त्यानंतर आपल्याला इथे उभा चिरलेला कांदा लागणार आहे. हा बासमती तांदूळ आहे, तो लागणार आहे. त्यानंतर हा थोडा पुदिना लागणार आहे. आलं लसूणची पेस्ट आहे, ती वापरायची आहे आपल्याला आणि चांगली भरपूर वापरा. त्यानंतर हे काही खडे मसाले आहे, अख्खे मसाले ज्याला म्हणतात, बेसिक, ज्याच्यामध्ये तमालपत्र, चक्रीफूल, दालचिनी हे सगळं मी एकत्र करून ठेवलेलं आहे. हे अख्खं लिंबू लागणार आहे आपल्याला. त्यानंतर हा बिर्याणी म्हटल्यानंतर तळलेला कांदा हा आलाच, त्यामुळे हा तळलेला कांदा आहे, जो की मी माझ्या घरात तयारच ठेवते. बरेच पदार्थांना तो वापरायला चांगला असतो. त्यानंतर इथे दही वापरणार आहे मी. हे थोडं तूप आहे, घरचं कढवलेलं साजूक तूप आहे हे, त्यामुळे बिर्याणीची टेस्ट एन्हान्स होते. हे केवडा वॉटर आहे, माझ्या घरी जे अवेलेबल केवडा वॉटर आहे ते मी वापरते आहे. तुम्ही तुमच्याकडे असेल तर वापरू शकता, नाहीतर हे स्किप पण करू शकता. इट इज टोटली ऑप्शनल, पण त्याने छान चव येते बिर्याणीला, एकदम ऑथेंटिक हॉटेलसारखी टेस्ट येईल. ऑब्व्हियसली इट्स अ चिकन बिर्याणी, सो चिकन हे तर आहेच आहे. हे मी अजिबात मॅरिनेट वगैरे नाही केलेलं आहे, फक्त स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे हे चिकन. आता हा तांदूळसुद्धा मी भिजवून घेतलेला नाही आहे. हा तांदूळ मी फक्त काढून ठेवला आहे. आता मी तो धुवून वापरणार आहे चिकनमध्ये, कारण ह्याची जी कृती आहे त्यात आपल्याला तांदूळाचं काम हे नंतर येणार आहे, त्यामुळे तो ऑटोमॅटिकली भिजतो. तर आपण आता वेळ न घालवता फटाफट रेसिपीला सुरुवात करू आपल्या. आता हे जे चिकन आहे ते अर्धा किलो चिकन आहे आणि हे लेग पीस इथे मी वापरते आहे. आमच्याकडे ब्रेस्ट पीस काही फारसे आवडत नाही, त्यामुळे तुम्हाला ब्रेस्ट पीस हवे असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. आणि इथे हे साधारणतः हा मेजरिंग कप जो आहे त्यांनी 3 कप तांदूळ आहे, म्हणजे अर्धा किलोला एवढे तांदूळ व्यवस्थित प्रमाण होतं त्याचं, म्हणून इथे मी 3 कप तांदूळ घेतले आहेत आणि अर्धा किलो चिकन घेतलं आहे. आता आपण याला सुरुवात करूया कृतीला. तांदूळ छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. साधारणतः 2 ते 3 पाण्यामध्ये हे तांदूळ धुवून घ्या. एक गढूळ त्याचं पाणी निघतपर्यंत तांदूळ छान स्वच्छ करून घ्या, म्हणजे आपलं चिकनचं प्रिपरेशन होतपर्यंत हे तांदूळ चांगले भिजतील सुद्धा आणि अति जास्त पण भिजणार नाही, कारण आपण आधीच प्रिपरेशन करायच्या आधी तांदूळ भिजवून ठेवले अर्धा तास, तर ते मग जास्त भिजल्या जातात आणि मग तो तांदूळाचा दाणा मोडायची शक्यता असते. आता आपले तांदूळ छान स्वच्छ धुवून झालेले आहेत तिथे. आता आपण आपल्या चिकनच्या कृतीला सुरुवात करूया. आता आपण सर्वप्रथम गॅस सुरू करून घ्यायचा आहे. इथे मी डायरेक्टली कुकरमध्ये फोडणी करते आहे, त्यामुळे मी इथे स्टीलचा कुकर वापरते आहे. शक्यतो मी ॲल्युमिनियमचा कुकर अवॉइड करते जेव्हा मी डायरेक्टली कुकरमध्ये कुठली रेसिपी करणार असते तेव्हा. आणि ही चिकनची रेसिपी आहे ना, याला जरा तेल थोडं बऱ्यापैकी लागतं, त्यामुळे ही जी माझ्या घरी पळी आहे, साधारण त्याचा साईज तुम्ही बघू शकत असाल कॅमेरामध्ये, तो चांगला व्हिजिबल होतच असणार, मला कल्पना आहे याची. त्यामुळे या पळीने मी 2 पळ्या तेल इथे वापरलेलं आहे. आणि आता आपण पुढच्या कृतीला याच्या सुरुवात करूया. आता आपण इथे अख्ख्या लाल मिरच्या, हे तमालपत्र, चक्रीफूल, दालचिनी, जावित्री आणि शहाजिरं हे आपण गरम मसाले वापरून घेऊया. खूप जास्त प्रमाणात नाही वापरायचं आहे, त्याने उग्र होऊ शकतं, त्यामुळे हे प्रमाणातच वापरा. आता हे मसाले ना छान तडतडायला लागले आहे, त्या म्हणजे तेल चांगलं तापलेलं आहे. या पॉईंटला आपण याच्यामध्ये कांदा हा उभा बारीक चिरलेला, पातळ चिरलेला नाही, बारीक चिरलेला पातळ चिरलेला कांदा वापरूयात. हे साधारणतः 2 मीडियम साईजचे कांदे आहेत, ते मी वापरले आहेत आणि हे छान परतवून घ्यायचे आहेत आपल्याला.
खूप अगदी लाल करायचा नाही आहे, कारण आपण तळलेला कांदा पण वापरणार आहोत याच्यामध्ये. पण एक बऱ्यापैकी ट्रान्सलुसंट होतपर्यंत हा कांदा वापरायचा आहे. तर आपण छान परतवून घेऊया हा कांदा. आता इथे आपण ही आलं, लसूण, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे मी त्यात. ही पेस्ट चांगली 2 चमचे पेस्ट आहे ती टाकून घेऊयात आपण आणि परतवून घेऊया. छान खमंग वास सुटेपर्यंत परतवायची आहे ती पेस्ट, म्हणजे त्याचा कच्चा वास निघून गेला पाहिजे, पण अगदी खूप लाल अशी नको व्हायला. जरा एक कच्चा वास निघतपर्यंत आपण ती छान परतवून घेऊया. आता या पॉइंटला जरा गॅस ऑन करू, म्हणजे फटाफट त्याची कुकिंग प्रोसेस स्टार्ट होईल. आता कांदा, आलं, लसूण आणि आपला अख्खा मसाला छान परतवून झाला आहे. त्याचा खूप छान असा एक अरोमा येतो आहे घरभर. आता या पॉइंटला मी यात चिकन ॲड करते आहे. चिकन ॲड करून ते जरा परतवून एक शिटी काढून घ्यायची आपल्याला याची. आता मी मीठ घालते यामध्ये आणि शिटी काढताना मी यात पाणी नाही ॲड करणार आहे, कारण चिकनला ना आपलं स्वतःचं पाणी पण सुटतं. त्यामुळे त्याला त्याच्याच ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये चांगलं शिजू दिलं ना तर खूप छान टेस्टी अशी डिश तयार होते. त्यामुळे मी मीठ ॲड करून घेतलं आहे आणि आता मी कुकरचं झाकण लावून त्याला साधारणतः 1 शिटी काढणार आहे. आणि चिकन त्याच्या आपोआप त्याच्या रसामध्ये छान शिजणार आहे. त्यामुळे खूप छान लागेल. ही एक जरा वेगळ्या पद्धतीची चिकनच्या राईसची रेसिपी आहे, ती करून बघा तुम्ही. आणि ही केल्यानंतर माझ्यासोबत ना तुमचे एक्सपिरियन्सेस शेअर करा. तुमच्याकडे ही रेसिपी आवडली का ते पण मला सांगा, कशी वाटली तुम्हाला आणि तुमच्या इतर चिकनच्या रेसिपीपेक्षा काय यात वेगळं होतं. आता इथे एक ट्विस्ट आहे, तो म्हणजे इथे अख्खं हे लिंबू चिरलं आहे ना, ते मी वापरते आहे. ह्यानी आंबटपणा फार नाही येणार, पण एक खूप छान लेमनी त्याला फ्लेवर येणार आहे. त्यामुळे असं अख्खच्या अख्खं मी वापरते लिंबू. आता या पॉइंटला मी ॲड करते आणि हे लिंबू टाकून मी छान शिजू देते चिकन. आता 2 शिट्ट्या होऊन बऱ्यापैकी वेळ झालाय आणि वाफ अजून निघायची आहे, पण बऱ्यापैकी वाफ त्याची दबलेली आहे. ही थोडी जी उरलेली वाफ आहे ती काढून घेऊयात आपण चिकनची आणि आपण त्यात राईस ॲड करणार आहोत. सो आता बघूया आपलं चिकन. बघा ऑलमोस्ट त्याला स्वतःचा ओन ज्यूस सुटलेला आहे चिकनला आणि छान शिजलं आहे हे चिकन. आता आपण हे फक्त लेमन यातनं ना जरा दाबून घेऊ आणि काढून घेऊ बाहेर, कारण अति जास्त पण शिजलं तर त्याला कडवटपणा येईल. त्यामुळे हा लेमन आता रिमूव्ह करून घेऊया पुढची प्रोसेस करायच्या आधी. आता आपण यात हा जो तांदूळ धुवून ठेवलेला आहे ना तो ॲड करूया. हा बघू शकता छान फुगलाय. मगाशी आपण जो धुवून ठेवलेला, आपण म्हटलेलं की भिजवायचा नाही आहे, कारण तो ऑलरेडी भिजणार आहे चिकन शिजतपर्यंत. त्यामुळे तो छान भिजलाय. आता तो ॲड करूयात आपण. आणि ह्या रेसिपीला ना एक ट्विस्ट आहे. ही रेसिपी आपण दह्यामध्ये शिजवणार आहोत. त्यामुळे आता इथे आपण दही फेटून घेऊया. हा साधारणतः आपण तो मेजरिंग कपनी जो मेजर केला होता तो 3 कप मेजरिंग कप होता. आणि मगाशी मी सांगायला विसरले, ह्यात आपण बटाटे पण टाकणार आहोत. साधारणतः मोठे मोठे तुकडे केले आहेत मी, त्याचे साल काढून घेतला आहे, ते पण मी ॲड करणार आहे. तसंच थोडासा पुदिना जस्ट हाताने क्रश करून घालणार आहे. पुदिन्याचा खूप छान फ्लेवर येतो, एकदम बाहेरच्या बिर्याणीसारखा फ्लेवर येईल त्याला. त्यामुळे मी इथे हातानेच क्रश करून पुदिना घालून घेते. फार नाही घालायचं आहे, अगदी थोडा चवीला घालायचं आहे आपण. आता या मेजरिंग कपनी आपण दही मेजर करून घ्यायचं आहे. मेजरिंग कपनी 3 कप तांदूळ होता, आपण 3 कप दही घेणार आहोत आणि पाणी पण ॲड करणार आहोत थोडं. ही रेसिपी दह्यातच शिजवल्याने ना त्याला खूप छान टेस्ट येते. जराशी एक वेगळ्या प्रकारची आहे रेसिपी, नक्की करून बघा.
आणि कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका तुमचे एक्सपिरियन्सेस. तसंच अशा अनेक उत्तम आणि इंटरेस्टिंग रेसिपी बघण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बेल आयकॉन दाबल्याने काय होणार, माझी जेव्हा पण एक नवीन रेसिपी अपलोड होते ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार. आता हे दही छान फेटून घेऊया, म्हणजे त्याचे असे फाटल्यासारखं दिसणार नाही ते दही, आणि छान स्मूथ टेक्स्चर येईल भाताला. त्यामुळे स्मूथ त्याला स्टर द्या, फेटून घ्या आणि मग ॲड करा. आता आपण छान यात दही ॲड करतो आहोत. दही ॲड केलेलं आहे आणि या दह्याच्याच बाउलमध्ये थोडं विसळून मी पाणी पण घालणार आहे. चिकनला स्वतःचं पण पाणी सुटलं आहे, वरनं आपण दही पण ॲड केलं आहे, त्यामुळे हे पाणी प्रमाणात ॲड करायचं आहे. नाहीतर मग बिर्याणी छान मोकळी नाही होणार, गिचका होणार बिर्याणीचा. त्यामुळे ते सगळं प्रपोर्शननी घाला तुम्ही पाणी. बघा केवढा यम्मी कलर आला आहे त्याला, एवढं मस्त दिसतं आहे. त्याचा ॲरोमा पण खूप छान सुटला आहे आणि दह्यामुळे आता चिकन मऊ पण होणार आहे मस्तपैकी. आपण मीठ ॲड करूया. मीठ आपण चिकनमध्ये ॲड केलं होतं, पण आता राईस घातल्यानंतर अजून पुन्हा थोडं मीठ ॲड करावं लागणार आहे. पण जरा लक्षात ठेवा की आधी पण आपण मीठ ॲड केलं आहे, त्यामुळे त्याच प्रमाणात मीठ ॲड करून घ्या तुम्ही. इथे मी साधारणतः 1 ते 1.5 स्पून मीठ ॲड केलेलं आहे. शिजल्यावर अप्रतिम कलर येणार आहे याला. वरनं आपण त्याच्यावर तळलेला कांदाही घालणार आहे. शिजून झालं, झाकण उघडलं की कांदा ॲड करायचा आणि एकदा फ्लिप द्यायचं आहे राईसला. सो चला आता या कुकरचं झाकण लावूया आणि शिजायला ठेवूया. आपण चिकन थोडं पुदिना अजून ॲड करते मी, त्याने जरा कलर पण छान येणार आहे. आणि झाल्यानंतर आपण थोडं कोथिंबीर पण ॲड करूया. थोडंसं 1 चमचा तूप ॲड करायचं आहे. तुपाने ना खूप छान फ्लेवर येतो बिर्याणीला, त्यामुळे तूप विसरू नका. मीच आता विसरले होते, बट देन सडनली आय रिमेंबर्ड, अरे तूप राहिलं टाकायचं, विच इज अ मेन इन्ग्रेडियंट. चला आता झाकण लावूया आणि साधारणतः याला 3 शिट्ट्या घेऊया. सेम प्रकारची बिर्याणी तुम्ही व्हेजिटेबलसोबत करू शकता, ज्यात तुम्ही पनीर ॲड करू शकता. आणि जर तुमच्या घरी मटण आवडत असेल ना, तर बेस्ट पार्ट इज मटण. मटणची बिर्याणी अप्रतिम होते, लागते पण छान आणि त्याला खूप छान ऑथेंटिक फ्लेवर येतो. पण तुमच्यावर आहे, ॲब्सोल्युटली डिपेंड्स अपॉन युअर चॉईस, तुम्हाला काय आवडतं. माझ्या घरी चिकन जास्त आवडतं म्हणून मी चिकनसोबत करते. चला आता 3 शिट्ट्या काढून घेऊ छान. आणि जर तुम्ही मटण ॲड करणार असाल तर साधारणतः 5 ते 6 शिट्ट्या काढायला लागतील आणि पनीर ॲड करणार असाल तर 1च शिट्टी काढायला लागेल. सो त्याप्रमाणे डिसाईड करा. सो लेट्स वेट फॉर 3 whistles नाऊ. आता तूप ॲड करून झालं इथे आणि आता इथे मी केवडा एसन्स ॲड करणार आहे. फार जास्त नाही ॲड करायचं आहे, नाही तर कडवटपणा येईल. अगदी थोडासा ॲड करा. जस्ट मी 2 ड्रॉप्स ॲड केले आहेत केवडा एसन्सचे, तेवढेच ॲड करा आणि मग झाकण लावून शिजू द्या मस्तपैकी बिर्याणी. बघू शकता क्विक, इझी अँड टेस्टी बिर्याणी इज रेडी. किती छान दिसते, डझंट इट लुकिंग यम्मी. अशाच यम्मी अँड इंटरेस्टिंग अँड टेस्टी रेसिपीज बघण्याकरता माझ्या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि एक खूपच चांगली न्यूज आहे, आपल्या चॅनलचे 109 सबस्क्रायबर झाले आहे. ते केवळ तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं आहे. त्यामुळे असंच तुमचं प्रेम आमच्यावर असू द्या आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत ही रेसिपी शेअर करा, म्हणजे त्यांनाही अशा रेसिपीज बघायला मिळतील. थँक्यू सो मच. आजच्या करता बाय आणि स्टे ट्यून फॉर मोर इंटरेस्टिंग रेसिपीज विथ रेणुकाज रेसिपी.